ज्ञानातून जे आपण मिळवतो ते झालं पुस्तकी ज्ञान, पण स्वतः अनुभवातून छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गडावर गेल्यानंतर जो अनुभव येतोय वेगळा. प्रत्येक मोहिमेला बघितलंय असं ऑब्झर्वेशन झालंय की गड किती बी मोठा असला समजा किंवा अवघड असला तरी सगळ्यात पुढे तुम्ही असताय. त्याचं कसं काय, कशामुळे हे सगळं? त्याचं कारण असं आहे, ज्ञानातून उतळे तलवारीची पात. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या तेजस्वी बलिदानाची साक्ष देणारा किल्ला म्हणजेच किल्ले सामानगड. गडकट मोहीम जाम आणि यावंच लागतंय. नाद करताय काय, यावंच लागतंय. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील किल्ले सामानगड. सामानगडाकडे जात असताना दुपारी 2 वाजता जांबुद्रुक सातारा येथून निघालो. वाटेमध्ये निपाणी येथे राहणारी आपली जीवभावाची माणसं म्हणजे चंद्रशेखर रुकुमपूर यांच्याकडे केळी आणि पोहेचा पोटभर नाश्ता केला. तडफदार मावळे आपले रवींद्र चाबादी यांचे निर्णय, चंद्रशेखर रुकुमसूर यांनी या ठिकाणी निपाणी गावामध्ये आता नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नाश्त्याचं नियोजन अतिशय सुंदर असं नाश्ता सर्वांना पोटभर खाऊ घातलेला आहे. त्याबद्दल गडकोटतर्फे त्यांचं खऱ्या आणि बकरी टोपी आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि रात्री 8 वाजता मतिवडे तालुका उक्केरी येथे राजू मोरबाळे यांच्या 5 स्टार फार्म हाऊस मध्ये मुक्काम करण्याचे आणि जेवण बनवण्याचे ठरले. तयारी चालू होती. दिवस खास होता कारण पार्टीचं जेवण करत होते स्वतः सतीश निकम. लेट टॉपचा विषय राव. क्वालिटी आणि क्वांटिटी. गडकट मोहीम जाम आणि यावंच लागतंय. नाद करताय काय, यावंच लागतंय. बोला पाहिजे जेवायला बाकी जेवताना सुद्धा चालली कसा कट प्यायचा राईस मी सांगितलं आता मी की आम्ही राईस केला काय भरपूर आम्ही काहीच करायला तुम्ही सगळे केलं. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल सगळ्यात एव्हरग्रीन हिरो म्हणजे आपले बुवा नाना. बुवा, तर बुवा काय मोबाईल मध्ये काय आहे तुमचं, काय काय झालं? नाही, ते जरा गडकोटचा हिशोब टाकतोय. आता इथपर्यंत पोहोचलो आपण चिथळे. गडकोट मोहिमेला येण्याचं कारण म्हणजे छत्रपतींचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचावा यासाठी सर्वांनी गडकोटला यावं. त्यानं ट्रेकिंग सुद्धा होते, शरीराच्या विविध अशा हालचाली होतात, एक वेगळा आनंद मिळतो. जसं की लोक वारीची वाट बघतात किंवा वर्षातून एक वारी असते, त्या वारीला जात असताना चालत असताना जो आनंद मिळतो तोच आनंद या गडकोटमध्ये आमच्या मिळतो लोकांना. लोक आता वाढत चालेत. आमचे भजन आलेत, मोहनप्पा आलेत, हे पुण्याहून अंकुबापू सुद्धा आलेत. रवी भाऊ, प्रत्येक मोहिमेला बघितलंय असं ऑब्झर्वेशन झालंय की गड किती बी मोठा असला समजा किंवा अवघड असला तरी सगळ्यात पुढे तुम्ही असताय. त्याचं कसं काय, कशामुळे हे सगळं? त्याचं कारण असं आहे, पहिल्यांदा सर्वांना जय शिवराय. गडकोट हा विषयच काळजाचा माझा. गडकोट म्हणल्यानंतर जे अंगाचं पाणी होतं का नाही तेव्हा जातो एकदा त्या गडावरती. कारण त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे निखिल दादा, तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं जो स्वराज्य निर्माण केलं ते जे स्वप्न पाहिलं ते दाखवलं स्वराज्याला हे आपण निर्माण करू शकतो. काही मुठभर मावळ्यांशी पहिला त्यांनी तोरणा जिंकला. ते असंच करत करत सगळे 300, 350, 400 काय किल्ले असतील त्यांनी काबीज केलं. पूर्ण अखंड हिंदुस्थानाचं ते निर्माण स्वराज्य केलं. भगवा फडकवला आजचे पार म्हणतो. त्या गडकोटवरती आपल्याला जाण्याचा योग येतो ह्या गडकोट मोहीम जामजुकमुळे. त्याच्यामुळे तो अतिशय आनंद आहे. आणि असं काय जाणवतं की इथं काहीतरी सैनिकाचा पाय पडला असेल, काय औषध मिळतंय बरोबर, किंवा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या किल्ल्यावरून येऊन गेले असते. त्यांच्या पदपासून पावन झालेल्या भूमीत आपल्याला जाण्याचा योग येतो. हे आपलं खरंच खूप भाग्य मानावं. मला एकच सांगायचं सर्वांना की
पुस्तकी ज्ञानातून जे आपण मिळवतो ते झालं पुस्तकी ज्ञान, पण स्वतः अनुभवातून छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गडावर गेल्यानंतर जो अनुभव येतोय वेगळा, तो म्हणजे अगदी काल्पनिकच आहे. म्हणजे त्याची काय कुठल्याही शब्दात त्याची ती करू शकत नाही, आपण तुलना करू शकत नाही. तिथं गेल्यानंतर त्या माती डोक्याला लावल्यानंतर सर्व असं एकदम वेगळंच वातावरण मन तयार भारावून जाते असं होते. होतं. हा. मुळातच एक त्याची व्याख्या निर्माण होते, जो मराठा असेल तो 100% गडकोट करणार म्हणजे करणारच. आता गडकोट मोहिमेविषयी बोलायचं म्हटलं तर माझा आणि आमचा सगळा आपण सर्वांचा विचार केला हा. तर 1985 साली आम्ही गडकोट मोहिमेला सुरुवात केली होती. हा. त्यावेळेला मी स्वतः बजरंग निकम, बिपिन निकम, नंतर बाळू मेंढे, कैलासवासी गणपतराव कैलासवासी गणपतराव निकम हा. आम्ही सुरुवात केली त्यावेळेला. आणि त्या काळापासून आम्ही जवळजवळ 10-12 किल्ल्यांना आम्ही भेटी दिल्या. ज्योत आणली. त्यानंतर ज्योत प्रत्येक किल्ल्यावर जाऊन ज्योत आणली. त्यानंतर आमचं काय झालं, प्रत्येक जण आपल्या सर्व्हिस म्हणत आपल्या मार्गाला गेला, पण आम्ही लावलेलं रोपटं हा. त्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालंय त्याचा आनंद आहे. आणि त्याचा आम्हाला आनंद वाटतोय. आणि ही मोहीम इतक्या व्यवस्थितपणे चालू आहे याचा अभिमान वाटतो आपल्याला. आणि गडकोट मोहिमेचं आतापर्यंत आम्ही गडकोट मोहिमेचं व्हॉट्सअपला ऐकायचो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं गेलं, तर आपण बी जाऊन येऊन काहीतरी आपला बी सहभाग त्यात पाहिजे असं कुठेतरी वाटलं म्हणून आपण वेळ काढून आलेलो आहे. आपण ज्यांच्या फार्म हाऊसवर आजचा मुक्काम केलेला आहे ते आमचे संदीप भाऊ, आपले गडकोट मोहिमेचे अध्यक्ष, त्यांचे मित्र आहेत. नाव तुमचं? राजू मोरबाळे. आता आम्ही एवढ्या लांबून आलो इकडे आणि तरी सुद्धा एक 5 स्टार पेक्षा सुंदर असं असणार फार्म हाऊस तुम्हाला आम्ही राहण्याची तुम्ही आम्हाला संधी दिली आहे. तर मला एक विचारायचं होतं की आमचे गडकोट मोहिमेचे अध्यक्ष संदीप निकम, तर त्यांची आणि तुमची ओळख कशी काय किंवा मैत्री कशी काय? मैत्री म्हणजे आमच्या साहेबांचे मित्र आहेत. हा हा. गडकोट मोहीम यांच्यातर्फे त्यांचे आभारी. माझे आतापर्यंत जवळ 50 किल्ले पाहिले तुम्ही. बरं. आणखी जास्त पाण्याची इच्छा आहे. हा, म्हणजे आपली गडकोट मोहीम कंटिन्यू करू आपण. हो हो हो, नक्की नक्की. हा. हनुमंत म्हणजे तुमचं एकदम खास जोडदार नाही का? खास जोडा, पण त्यांच्या पाहुण्यांचं लग्न असल्यामुळे ते लग्नाला गेल्यामुळे ते येऊ शकले नाही. बरोबर. आणि काय झालं, मागच्या वेळेस त्यांनी उघड्या शेंगा आणलेल्या हा आणि बरंच काय खायला आणलेलं, हा. ते फक्त तुम्हालाच द्यायचं पहिल्यांदा. काय म्हणलं असं का होतंय, मग कळलं काय लयच खास जोडदार आहे बरं का कोणी. तो आमचा खास पहिल्यापासून दृष्टी असल्यामुळे ते मला दिल्याशिवाय कुठलाही घास स्वतः खात नाही. हा हा. आपल्या मना दिल्यानंतर बाकी सर्वांना देणार. उद्या सकाळ ओके. गडावरती कार्यक्रम तर होणारच आहे, हा पण तरी पण या निवासस्थानी आता भजन सुद्धा आम्ही करणार आहे इथं. हा. चालू करायचे. त्याचा आनंद वेगळाच आहे. शेर शिवा का छावाता, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा हाती घेऊन आलो एकता, हाती घेऊन आलो एकता, नाम काय करशील त्या धनाला, काय करशील त्या धनाला, काचे धन येईल मरताना. पक्ष्यांची किलबिलाट चालू झाली आणि सकाळ झाली. तर अध्यक्ष कसं कसं नियोजन, आता कसं जायचं आपण काय? आता गडिंगला जायचंय, 8 किलोमीटर इथून गडिंगला आहे. तिथे नाश्ता करायचा, नाश्ता केल्यानंतर ना सामानगडावर जायचं, नंतर नेसरीची खिंड करून रिटर्न यायचंय. ओके. काय ते आमचे मित्र कोल्हापूरचे तौसीम पठाण यांनी सर्व गडकोट टीमला नाश्ता आणि चहाचं अतिशय सुंदर असं नियोजन केलं. त्याबद्दल सर्वप्रथम गडकोट मोहीम त्यांचं
मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सामानगडावरती पोहोचले झालो. सामानगड म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला म्हणजे किल्ले सामानगड. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या तेजस्वी बलिदानाची साक्ष देणारा किल्ला म्हणजे किल्ले सामानगड. सामानगड या ठिकाणी ज्या टायमाला बंड पुकारलं होतं ब्रिटिश यांच्या विरोधात 1844 साली, बंडाचं निशाण सर्वप्रथम याच झेंडा बुरुजावरून फडकवण्यात आलेलं होतं. आपला या झेंडा बुरुज विशाळगड, पन्हाळा, भूतरगड आणि रांगणा या लढाऊ किल्ल्यांच्या मध्यवर्ती भागात हा किल्ला असल्याने युद्धाच्या काळात रसद किंवा सामान पुरवण्यासाठी याचा उपयोग होत असे. म्हणून या किल्ल्याचे नाव सामानगड असे पडले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड किल्लाहार राजा भोजांनी हा किल्ला बांधल्याचे इतिहासात पुरावे आहेत. 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला. त्यानंतर हा किल्ला कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे येत राहिला. कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात स्थित असणारा हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला. येथून दिसणारे सह्याद्रीचे रूप खूप सुंदर आहे. इंग्रजांविरुद्ध पहिल्यांदा बंड पुकारणारा किल्ला म्हणजे सामानगड. तोरखिंड. युद्धप्रसंगी आणीबाणीच्या काळात किल्ल्यावरून ये-जा करण्यासाठी अशा वाटांचा उपयोग होतो. अंबाबाई मातेचे मंदिर, धान्य कोठार, महादरवाजा, झेंडा बुरुज, पाण्याची टाके, विहिरी, गडाच्या पायथ्याशी चिंचेवाडी गाव, या गावात असणाऱ्या चिंचेवाडी तोफा इत्यादी ठिकाणे या गडावर पाहण्यासारखे आहेत. मंदिरासमोर 2 वेगवेगळ्या धाटणीच्या विहिरी आहेत. त्यातीलच एक विहीर साखर विहीर आणि दुसरी 7 कमान विहीर. जमिनीत खोलवर खोदलेल्या 2 उभ्या तर एक आडवी अशा अजस्त्र चरे आहेत. त्यांच्या प्रवेशद्वारावर 7 भव्य कमाने आहेत, म्हणून त्यास 7 कमान विहीर असे म्हणतात. या गडाच्या परिसरात मराठी भाषा बोलली जाते. परिसरातील लोक दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात शिवरात्रीनंतरच्या पहिल्या बुधवारी येथे जत्रा साजरी करतात. आई अंबाबाईच्या नावानं आम्ही गोंधळ मांडला. आई अंबाबाईच्या नावानं आम्ही गोंधळ मांडला. गोंधळ मांडला. अंबाबाई मंदिरामध्ये सुंदर असे भजन झालेलं आहे. मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढची वाट धरूया. दम लागतोय का कसं काय? नाही काय दम वगैरे काय नाही. याला मला कसं काय लागतंय? वातावरण चांगलं असल्यामुळे काय वाटत नाही आता. त्यानंतर पुढे लागतो हत्तीच्या सोंडीप्रमाणे असणारा सोंडी बुरुज. हा बुरुज पाडण्यासाठी मोगल सैन्याने श्रमदानातून समोरची ही टेकडी बांधली होती असे समजते. म्हणूनच या टेकडीला मुघल टेकडी असे संबोधण्यात येते.
तर या किल्ले सामानगड या किल्ल्याविषयी सांगायचं म्हणजे हा किल्ला त्याचे किल्लेदार होते त्यावेळेला प्रतापराव गुजर. ते किल्लेदार असताना आदिलशाहीकडून त्यांचा आदिलशाहीचा सरदार बहलोल खान हा स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी इथं प्रतापराव गुजरांना ते समजलं हेरांकडून. त्यांनी रात्रीमध्ये आपलं काय म्हणतात घेराबंदी करून सैन्याला पूर्ण त्यांच्या वेढा दिला आणि त्यांना पिण्यासाठी पाणी सुद्धा दिलं नाही. पाणी सुद्धा म्हणजे पाणी वगैरे जे पिण्याचं होतं त्याला आपले तळ बसवले सैनिक आणि त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही. त्यांना जेरीस आणलं. ते शरण आला प्रतापराव गुजरांना सेनापतींना आणि त्याच्यानंतर सेनापतींनी सल्ला मसलत न करता तो शरण आला म्हणून त्याला सोडून दिला. सोडून दिल्यानंतर ही बातमी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. शिवाजी महाराजांनी तिथून लगेच त्यांना खलिदा पाठवला की तुम्ही काय म्हणून सल्ला केला, त्याला सोडून का दिला म्हणून त्यांना पत्र लिहिलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी तो फिरून आला स्वराज्यावर. आल्यानंतर इथं सेनापतींना समजलं तो स्वराज्यावर चाल करून आलाय. यांनी कुठलाही न विचार करता त्यांचे जे साथीदार होते 6 आणि हे स्वतः जाऊन त्यांनी नेसरीच्या खिंडीमध्ये त्याला गाठला. परंतु त्यांच्याकडे 40,000 सैन्य होतं. त्या सैन्यापुढे यांचा निभाव लागला नाही आणि त्या 7 सैनिक आपले सेनापतींसहित नेसरी खिंडीमध्ये शहीद झाले. तर आता आपण त्या नेसरी खिंडीकडे जाणार आहोत आणि प्रतापराव गुजरांचं जे स्मारक आहे ते पाहण्यासाठी आपण आता तिकडे निघणार आहोत. नेसरीच्या खिंडीकडे जाण्याआधी श्री प्रभू रामचंद्र वनवासात असताना ज्या वाड्यामध्ये वास्तव्यास होते वाड्याचे दर्शन घेण्याचे सौभाग्य भेटले. ही 400 वर्षापूर्वी प्रत्यक्षात 20 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्री दिवशी या 7 वीरांचं जे बलिदान झालं ती जागा ती. आणि प्रत्यक्षात त्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वतःहून जी समाधी बांधली ही 7 वीरांची स्वतः 400 वर्षापूर्वी बांधलेली समाधी. प्रत्येक दगडावर मुंडीलिपी सुद्धा आहे आणि क्षणाने हातोड्यान कोरीव काम करून हे कार्य महाराजांनी स्वतः केलेलं आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, या व्लॉगसाठी तुमचे अभिप्राय नक्की कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात.